आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। खासदार संजय राऊतांनी गिरीश महाजन यांना थेट इशारा दिलाय। एक दिवस माझ्या हाती ईडी सीबीआय द्या, गिरीश महाजनांना नाही फोडून दाखवलं तर बघा 24 तासात गिरीश महाजनांना फोडणार असं राऊतांनी म्हटलं। तर दुसरीकडे गिरीश महाजनांना पोलिसांचा ताफा बाजूला ठेवून येण्याचं आवाहन देखील राऊतांनी केलंय। तर सगळ्या गद्दारांना सुरक्षा दिल्याचं राऊतांनी सांगितलं। ईडी सीबीआयशी माझा संबंध नसल्याचं प्रत्युत्तर महाजन यांनी राऊतांना दिलं आहे। ही खाकी वर्दीची जी मस्ती आम्हाला तुम्ही दाखवता ईडी सीबीआय हा कसे फुटले म्हणतात ते गिरीश महाजन जे म्हणतात नाही फुटले। मी माझ्याकडे एक दिवस ईडी आणि सीबीआय आली ना सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो। एक दिवस नाही अर्धा तास जरी ईडी सीबीआय माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा। म्हणता ईडीला सीबीआयला बघा मी तर काय मी बिना पोलीस बंदोबस्ताला माणूस आहे। मी तर कुठे जातो रात्रंदिवस तुम्ही बघतायत। कुठे काय नैसर्गिक आपत्ती असू द्या, पूर येऊ द्या, लँडस्लायडिंग होऊ द्या, मी रात्री 8-10 किलोमीटर एकटा एवढ्या पावसात जाणारा माणूस आहे। मी पुरात उड्या मारणार आहे। म्हणजे सोलापूरला तुम्ही बघितलं असेल, सांगली कोल्हापूरला बघितलं असेल, केरळमध्ये बघितलं असेल, बदलापूरच्या त्या ठिकाणी रेल्वेच्या त्या दिवशीचा घटना बघितली असेल। मी तर कुठे जातो, माझा ईडीचा सीबीआयचा काही संबंध नाही आहे। पण मला असं वाटतं की संजय राऊत तुम्ही जे बोलतायत जे शिवराळ भाषेत तुमची भाषा घसरते आहे। आता मला तुमच्याबद्दल काही बोलायचं नाही तर मला बोलायला खूप गोष्टी आहेत, पण मला त्याबद्दल काही बोलायचं नाही। महाजन हा पोलिसांच्या ताफा बाजूला ठेवून या। हे जे 4-4 पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरता ना सगळ्या गद्दारांना आता गाड्या दिल्या पोलिसांच्या। आत्ताच मी पाहिलं हा म्हणजे कशा करतात। आमच्याकडे राडे करण्याची क्षमता नाही ना, शिवसेनेकडे राडे करण्याची क्षमता नाही राहिली नाही। कोण उरलं आहे तुमच्याकडे? मग त्यांना Y+ सिक्युरिटी, CRPFची सिक्युरिटी, घरावर सिक्युरिटी, जिथे जिथे त्यांच्या प्रॉपर्टी आहेत तिकडे सिक्युरिटी। म्हणजे प्रत्येक गद्दाराला या क्षणी 40 सशस्त्र पोलिसांची सिक्युरिटी देण्याचं कारण काय? मी बिना पोलीस बंदोबस्ताचा माणूस आहे। राज्यामध्ये एकच मंत्री असा आहे की ज्याला पोलीस बंदोबस्त नाही। माझ्याबरोबर एकच हवालदार असतो। 3 लोकांच्या ड्युट्या 8 तासाच्या ते माझ्यासोबत असतात, माझ्या गाडीतही असतात, पूर्ण वेळ असतात। पण मी कुठले माझ्या मागे गाडी पुढे गाडी मला बंदोबस्त मी पत्र देऊनच सांगून टाकतो निवडणूक झाली की मला कुठली कॅटेगरीमध्ये मला पोलीस बंदोबस्त नको। अपुरं पोलीस बंदोबस्त, मॅनपॉवर, गाड्या वाहनांची कमतरता, त्यामुळे मी बंदोबस्त घेत नाही। मी वारंवार सांगतोय।